नमस्कार. प्राईड न्यूज इंडियामध्ये आपले स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर. स्वरगंध संगीत मंच या ग्रुपमधील आपल्याकडे आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत सायनाजी लिंगाडे साहेब यांचा. तर सायनाजी लिंगाडे साहेब, तुमचं प्राईड न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. नमस्कार. आमच्या ऑडियन्सला तुम्ही सांगा साहेब, हे जे स्वरगंध संगीत मंच आहे याची स्थापना कधी झाली होती आणि कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली स्वरगंध संगीत मंचाची? स्वरगंध संगीत मंचची स्थापना 2021 मध्ये आम्ही केलेलो आहोत आणि यामध्ये सुरजीत सिंग पुजारी सर यांना प्राधान्यानं आम्ही सहकार्य केल्याबद्दल मी आताच धन्यवाद देतो. कारण त्यांच्या सहकार्यामुळं आणि सुनील गुरु सर, बाकी अजून काही कलावंत होते, त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा स्वरगंध संगीत मंच स्थापन केला. कधी स्थापन झालं सर मंच? 2021 मध्ये स्थापना केली. 21 पासून आज 24 पर्यंत किती कार्यक्रम झालेत? या स्वरगंध संगीत मंचच्या अंतर्गत आमचे भरपूर कार्यक्रम झालेले आहेत. त्याच्यामध्ये कुसुम सभागृहामध्ये, शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये आणि दुर्वांकूरमध्ये असे बरेच ठिकाणी आम्ही कार्यक्रम केलो. सर, जे काही कार्यक्रम चालतो तुमचा लाईव्ह, ह्याला काही शुल्क वगैरे असतो का निशुल्क असतो? नाही सर, ह्याला काय आम्ही शुल्क वगैरे ठेवलेलं नाही. कारण हा कसं आहे, हौशी कलावंताचा ग्रुप आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्वांच्या गाण्यांचा विचार करून, तळागाळातून येणाऱ्या गायकांचा विचार करून हा निशुल्क प्रोग्राम ठेवत असतो. नक्कीच सर. लिंगाडे साहेब, तुम्ही कोर्टामध्ये जॉबला आहात, तर हा जॉब करत करत तुम्ही हा छंद कसा जोपासता? आता कोर्टामध्ये म्हणजे सर कसं ताणतणाव भरपूर असतो आणि या ताणतणावामध्ये काहीतरी रिलॅक्स आपल्याला हवं असतं. त्यामुळे कसं याची संधी मी पाहतच होतो की आपल्याला याच्यातून कोणता तरी छंद किंवा या ताणतणावातून मुक्ती कशी मिळेल. म्हणून मला पूर्वीपासूनच हा छंद तर होताच, तर ह्या छंदाचा उपयोग करून घेऊन मी गाण्याच्या माध्यमातून माझा ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच हा छंद मी जोपासला आहे. निश्चितच सर, जे काही ट्रेस तुम्हाला कोर्टामध्ये असतो त्या ट्रेसला दूर करण्यासाठी तुम्ही हे छंद जोपासला. काय वाटते सर, हा छंद जोपासून तुम्हाला म्हणजे आता एकतर शासनाचंही काही मानधन मिळत नाही किंवा मग कुठलंच असं काही मानधन तुम्हाला इन्कम नाही, तरी पण हा छंद तुम्हाला का करावा असं वाटतो? छंद म्हणजे कसं सर, आवड आहे. महत्त्वाचे म्हणजे आवड, आणि आवडीला कसं आहे, मोल नाही आहे. त्या आवडीच्या विचाराने किंवा त्याच्या माध्यमातून आवडीच्या हा छंदामुळेच हा छंद मी जोपासण्याचा प्रयत्न करतो. हे जे तुम्ही मंच चालवता सर, ह्याला मित्रांचं तुमच्या पाठबळ किंवा सहकार्य आहे का? भरपूर मित्रांचं पाठबळ आहे सर. कारण त्यांच्या पाठबळाशिवाय याला आपण पूर्ण रूप देऊ शकत नाही. सर, जे मंच आहे त्या मंचमध्ये जे तुमचे पिलर्स आहेत, त्या पिलरचे मित्रांचे काही नावं सांगू शकता आम्हाला? आता तर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे सुरजीत सिंग सर पुजारी सर आहेत, आमचे आदरणीय सुनील गुरु सर आहेत, त्यानंतर दत्ताजी पारवेकर आहेत, आणि त्यानंतर कृष्णा भालेरावसुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य करत ते आहेत. मग नंतर आमच्या ह्या स्वरगंध संगीत मंचशी आदरणीय शिवाजी टाक सर, संतोष टाक सर, लक्ष्मीकांत कुलकर्णी, अंबादास पार्डेकर सर हे सुद्धा जुळले गेले आणि यांचं भरपूर सहकार्य मला यांचं लाभलेलं आहे. आणि त्यांच्या सहकार्यामुळेच हे सर्व गोष्टी घडून येतात. त्यांचं सहकार्य जर नसलं तर हा आपण जो छंद जोपासतो, हा जो स्वरगंधाची स्थापना केली, ह्याला जो पूर्ण रूप आपण देतो ते अशक्यच आहे. आणि ह्यांचं सहकार्य आहे निश्चितच. त्यांच्या सहकार्यामुळे हे सर्व घडतं. सर, फिमेल सिंगर आहेत का तुमच्या टीममध्ये? फिमेल सिंगर भरपूर आहेत सर. आता सुरुवातीला जेव्हा स्थापनेपासून आम्ही पाहतो तर इथं हडको या भागामध्ये आकांक्षा मोतेवार नावाची एक गायिका आहे, ती आहे. त्यानंतर न्यायनगरमध्ये युगंधरा सांगवीकर कुलकर्णी ह्यासुद्धा आहेत. ह्यांचं सर्वांचं सहकार्य होतं. त्यानंतर बऱ्याच महिला सिंगर अजून आहेत. ललिता दुलगच आहे, मंदाकिनी गाडेकर आहे, त्याच्यानंतर रागेश्री जोशी आहे. अशा भरपूर फिमेल सिंगर आमच्या ग्रुपमध्ये आहेत आणि येतही असतात. आणि आम्ही सर्वांना येण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांना आम्ही सर्वांना आमचं स्वरगंध संगीत मंच हे खुलं आहे, ते सुद्धा येतात त्याच्यामध्ये. नवीन कलाकार सिंगर जर तुमच्या टीमशी जॉईन व्हायचं असेल तर त्याला काही प्रोसिजर आहे का किंवा काही फीस वगैरे आहे का? नाही सर, ह्याला कसे असे नियम अटी काही लागू केलेले नाहीत. हा जो मुक्त छंद आहे आणि हा मुक्त सर्वांसाठी हे मंच जे आहे मुक्त आहे. त्याच्यामध्ये नवीन सिंगर वगैरे कोणी त्यांना उलट आम्ही प्रोत्साहन देतो. माझं तर असं आहे की मी कुठल्याही तळागाळातले कोणी जरी असतील त्यांना शोधून ते जर गात असतील, म्हणजे जे पडद्याच्या आड आहेत त्यांना होईल तेवढं मी सहकार्य करून त्यांना पडद्याच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि असे मी बरेच प्रयोग केलेले आहेत आणि ते यशस्वीसुद्धा झालेले आहेत. निश्चितच सर,
खूप छान तुम्ही काम करताय. नवीन कलाकारांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळते, लाईव्ह शो वगैरे करून त्याचं जे काही टॅलेंट त्याच्यामध्ये आहे ते तुमच्या शोच्या माध्यमातून ऑडियन्सपर्यंत पोहोचतं, किंवा जे काही त्याला कुठेतरी ऑडिशन द्यायचं असेल तर त्या पद्धतीने तो व्हिडिओ तो तिथे शेअर करू शकतो. काय वाटते सर, नवीन कलाकारांना तुम्ही काय ॲडवाईस देऊ शकता की तुमच्या टीममध्ये कसं जॉईन व्हायचं, किंवा एखादा जर प्रॉपर सिंगर असेल तर तो फिल्म लाईनपर्यंत जर पोहोचत नसेल तर त्याला तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने तो काम करू शकेल? मी आताच सांगितल्याप्रमाणे मला तर असा मी शोध घेतो की जे खरंच कलावंत आहेत, जे गातात, आपणच गातो असं नाही, आपल्यापेक्षा सुंदर आवाजाचे असे कित्येक कलावंत आहेत जे निश्चितच पडद्याच्या मागे आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे त्यांना समोर आणून त्यांचे गाणे आपण त्यांना सादरीकरण करण्यासाठी मी एखादी प्रॅक्टिससुद्धा ठेवतो, रियाज वगैरे म्हणा किंवा सराव जो आपण करतो त्या पद्धतीचा सराव मी त्यांच्याकडून करून घेतो. माझा बॉक्स वगैरे घेऊन त्यांना सगळ्यांना त्यात गाणे म्हणायला लावतो आणि त्यांना होईल तेवढं मी प्रोत्साहन देतो आणि प्रोत्साहित करतो. एवढंच नव्हे तर ज्यांचे खरोखर आवाज चांगले आहेत त्यांना मी माझ्या स्वरगंध संगीतमध्ये घेऊन त्यांना सादरीकरण करण्यासाठी मी स्वतः प्रोत्साहन देतो. आणि आपण सांगितल्याप्रमाणे आता ह्यांना जे प्लॅटफॉर्म आहे, यांना जे पुढं जाण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे, आता हे असे माध्यमं जे आहेत नांदेडमध्ये भरपूर आहेत, अशाच माध्यमातून हे नवीन कलाकार घडतात आणि त्यांना घडवायचं काम आपण करायलाच पाहिजे. कारण ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे त्याची क्वालिटी लोकांसमोर येणं आवश्यक आहे. नाहीतर आज कित्येक कलावंत असे आहेत की जे क्वालिटी आहे पण त्यांना समोर कोणी आणत नाही. तर त्यांना आमच्या माध्यमातून जेवढं काही सहकार्य होईल, आमच्या स्वरगंध संगीत मंचच्या माध्यमातून जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच सर, हा प्रोग्राम करण्याकरिता काही आपल्याला स्पॉन्सरशिप मिळते का? तुम्ही कसं ऑर्गनाईज करता हा प्रोग्राम? शक्यतो आम्ही सर कसं आहे, आता आमचे सर्व कलावंत जे हौशी कलावंत आहेत, मुळातच त्यांना आवड असल्यामुळे, तर आवड असल्यामुळे कसं आवडीला मी आता सांगितल्याप्रमाणे मोल नसते आणि त्याची आपण किंमत ठरवू शकत नाही. तर आम्हाला जे काही सादरीकरण करायचे, जेव्हा आम्हाला हे प्रोग्राम घ्यायचे तेव्हा आम्ही असं ठरवतो की आपल्याला हौस आहे तर आपण आपल्या स्वखर्चाने हा कार्यक्रम करावा. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून सर्वांच्या सहकार्याने कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही आमची रक्कम त्यात ॲड करतो आणि ह्या पद्धतीनं जेवढी काही रक्कम होईल त्याप्रमाणे आम्ही आमचे प्रोग्राम घेतो. सर खूप छान काम आहे. हे जे तुमचं मंचाकडचं जे काही सोशल वर्कच म्हणूयात आपण त्यांना, हे जे आहे टास्क, तर हे इथून पुढे कंटिन्यू असं इन भविष्यात चालू राहील का सर? नाही सर, ह्याच्यातलं सातत्य कायम राहणारच आहे, यात प्रश्नच नाही. कारण कसं आहे, ही हौस आहे आणि ह्याला कसं कुठंच पूर्णविराम नाही आहे. आपण जोपर्यंत आहोत, आपलं जीवन आहे जोपर्यंत, तोपर्यंत आम्ही व्रतच घेतलेलं आहे की हे पूर्ण साकारच करायचं आणि याच्याशिवाय दुसरा आधारच नाही. लाईफ म्हणजेच म्युझिक आहे थोडक्यात. आनंद मिळतो तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये, एन्जॉय मिळतो, ते आपल्याला इतर गोष्टीतून मिळत नाही. त्याच्यामुळे हे आमचं सातत्य कायम राहील. आम्हाला जोपर्यंत थकणार नाही आम्ही, तोपर्यंत हे सातत्य कायम ठेवणार. निश्चित सर, नवीन कलाकार, नवीन गायक जर जॉईन होत असेल तर त्याचं तुमच्याकडनं वेलकम आहे का? बिलकुल वेलकम आहे. कारण आम्ही त्यांचाच शोध घेत असतो. एखाद्या वेळेस आम्हाला काही अडचणी असतील, आमचा एखादा कलावंत आम्ही बाजूला ठेवू, कारण आम्ही तर नेहमीच गात असतो. पण एखाद्या नवीन व्यक्तीला जर खरोखरच हौस आहे, त्याची गाण्याची इच्छा आणि ती पूर्ण होत नसेल तर त्यांना बिलकुल आपल्याकडे त्यांना घेऊन आपण त्यांचं सादरीकरण करू. लिंगाडे साहेब, भरपूर गाणे तुम्ही गायलेले आहात लाईव्ह शोमध्ये, तर एखादं गाण्याचे बोल तुमच्या आवाजामध्ये आमच्या प्रेक्षकांना ऐकायला लावू शकता? 2 शब्द. हो, निश्चितच मी ऐकवण्याचा प्रयत्न करतो. मला गाणी तर भरपूर आवडतात. SP बालसुब्रमण्यमजीचे सुद्धा गाणे आवडतात आणि लता मंगेशकर दिदीचे सुद्धा भरपूर गाणे आवडतात. तर एखादं लता दिदींचं एक गीत कुठलंही एक अंतर आमच्या ऑडियन्ससाठी गाऊन दाखवा सर. लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले, हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके
नसीब में ये बात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले से. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. अतिशय मंजूळ आवाजामध्ये तुम्ही एक अंतर आमच्या प्रेक्षकांसाठी गायला. खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. नमस्कार.